नमस्कार. ओके. ओके. देवो अध्युल्लो यदेतन् महादुग्धम तदेतत् पंचविधम. ते 25 प्रकारचं आहे. त्रिवृत काय जसं की आता परमात्म्याचे पंचविधत्व जे आहे की नाही ते दाखवलेलं आहे. त्रिवृत एक आहे, पंचदशक आहे, एक आहे सप्तदश आहे, 17, 21 आणि 25 या प्रकारे स्तोम असतात. स्तोम म्हणजे काय? स्तुती केलेले प्रकार, स्तुतीचे प्रकार. तर त्या स्तुतींच्या प्रकारांना पहिला ह्याला काय त्रिवृत म्हणजे गायत्री. रथांतर म्हणून असं आहे. रथांतर म्हणून एक छंद आहे. त्या रथांतर छंदामध्ये 15 अक्षर असतात आणि 17 अक्षराचं बृहती. त्यानंतर भद्र नावाचं जे छंद आहे त्याच्यामध्ये 21 असतात. भद्रम, राजनम. राजनम म्हणजे 25. 25 अक्षरांचं जे आहे त्याला काय म्हणतात? राज म्हणतात. राजछंद. इथे सामत याप्रमाणे सामवेदामध्ये ह्या प्रक्रियेला दाखवले गेलेले आहे. कोणते कोणते? गायत्रम, रथंतरम, बृहत, भद्रम, राजन. इथे स्तोमतः. सामतः म्हणजे काय? तिथं काय की स्तुती प्रक्रिया दाखवली आणि दुसऱ्या ह्याच्यात काय सामवेदाची प्रक्रिया दाखवली. सामतः म्हणून सामवेदाच्या द्वारे हे छंद वापरले जातात. त्यानंतर गायत्री, उष्णिक, बृहती, त्रिष्टुप, द्विपदा गायत्री मग हे छंदाच्या द्वारे जे लौकिक भाषेमध्ये वैदिक भाषेमध्ये काही की गायत्र, रथंतर, बृहत, भद्र, राज राज असे हे सामवेदाच्या द्वारे जाणले जाणारे छंद आहेत. आणि बाकी सगळे छंद कसे आहेत? गायत्री, उष्णिक, बृहती, त्रिष्टुप, द्विपदा नावाचे हे 5 प्रकार जे आहेत की नाही छंदाच्या द्वारे म्हणजे लौकिक श्लोक वगैरे असतात की नाही श्लोकांच्या द्वारे जाणले. शिरो दक्षिण पक्ष, उत्तर हा पक्ष हा पुच्छ. त्यामध्ये शिर म्हणून जे आहे की डोकं जे आहे की नाही ते दक्षिण भाग आहे. उत्तर दिशेचा भाग म्हणजे पुच्छ आहे. आणि आत्मा आहे त्याख्या. आत्मा म्हणून जे आहे ना परमात्म्याचा आत्मे त्याख्यान. आत्मा हे शब्द जे आहे आख्यान सांगणे. डोकं वर करणे, बाजूला करणे, आजूबाजूला करणे आणि सांगणे असे एकूण प्रक्रिया असतात. छंदामध्ये वापरले जाणारे हे प्रक्रिया डोकांचं हालचाल जी असते की ना त्याच्याद्वारे कळून जाते. म्हणून वेद म्हणणारे लोक केव्हा हे डोकं खाली वर आजूबाजूला करत राहत असतात. त्याचं कारण हे सांगितलेलं आहे. शिरो दक्षिण पक्ष हा डोकं हे जे आहे दक्षिण भाग आहे, उजवा भाग आहे. उत्तर भागाचा जो आहे की नाही पुच्छ म्हणतात. आत्मा हे आख्यान सांगणं म्हणजे हे आत्मा आहे, आत्म्याचं स्वरूप आहे. हेच व्याकरणामध्ये काय आहे? व्याकरणामध्ये 3 प्रकार सांगितले आहे. व्याकरणामध्ये देखील उच्चैरुदात्त, समाहार स्वरित, अनुदात्त खाली असलेले जे आहे अनुदात्त म्हणतात. वर असलेल्या ह्याला उदात्त म्हणतात. समान असणाऱ्या ह्याला समाहार असे व्याकरणशास्त्रकारांनी त्याचे नाव दिलेले आहेत. शिरो दक्षिण पक्ष, उत्तर पुच्छम, आत्मा इति आख्यान. हे हे सांगितलेलं जे आहे त्याचा आता अभिप्राय इथं भाष्यामध्ये आचार्य देत आहेत. यज्ञामध्ये काय यज्ञ नामक परमात्मा जो असतो की नाही पूज्य म्हणजे ज्याची आपल्याला याग ज्याच्याबद्दल याग करायचा असतो तो कसा असतो? याज्य आहे, याग करण्याजोगा आहे. यज्ञेषु यज्ञनामानं याज्यत्वात् पुरुषोत्तम. कारण तोच यजन करण्यासाठी योग्य असणारा असतो म्हणून त्या पुरुषोत्तमाला यज्ञ नामक परमात्मा असं म्हणतात. अधिरूढम तथा अहस्सु. अहस्सु म्हणजे दिवसाच्या काळामध्ये अधिरूढम वर आरूढ करून राहिलेला असतो. अहर्नामानमेव तू म्हणून त्याला अहहा. अहहा म्हणजे शब्दाचा अर्थ देखील अधिरूढ सगळ्यात वर उच्च स्थान असतो म्हणून दिवसाला अहा म्हणतो. अधिरूढम तथा अहस्सु तर अहर्नामानमेव तू आहार्यत्वाधिदेवेषु
का बाबा, तर देवांच्याकडून तेवढी त्याची गती म्हणजे त्यांचं परमात्म्याचे गुण हं, कोणत्याही देवाच्याकडून घेतले जात नसतात. कोणतेही देव तेवढे प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून सगळ्या देवांच्या मध्ये देखील उत्तम आहेत. आहार्यत्वादी देवेशो देव सर्वोत्तमत्वतः. तो सर्वोत्तम असल्या कारणाने दुसऱ्या देवाच्याकडून त्याची गती, त्याचा महिमा प्राप्त करून घेणं होत नसते. एवंच या रीतीने सर्वनामानं सर्वेषु स्थितमच्युतम. सर्व शब्दवाच्य असणारा परमात्मा सगळ्यांच्या मध्ये राहत असतो. अच्युत रूपी परमात्मा सर्व सर्व नामानां सर्वेषु स्थितम अच्युतम स्थितम इत्यर्थ. त्याप्रमाणे सर्वोत्तम रूपी सर्वोत्तम ह्या रूपाने सर्वांच्या पेक्षा उत्तम असणारा जो आहे, त्या नावाने सगळ्या नावामध्ये कोणतंही नाव घ्या, सगळ्या नावामध्ये उत्तम असणाऱ्याचं हे नाव कोणाचं आहे तर बनवा. म्हणून स्तोमादिशीचे वेद स्तोम साम इत्यादिकांच्या मध्ये जो कोणी जाणतो की नाही, तर सम्यक विदित विदित श्रुती श्रुत, ते चांगल्या रीतीनं जाणणारा होऊन वैदिक होत होतो. श्रुत म्हणजे काय, चांगलं जाणता होत. वैदिक होतो म्हणजे वैदिक विषय जाणता होतो. देश उक्त नामासो, हा जो उक्त शब्दाने वाच्य असणार आहे की नाही, सर्वोत्थापनको हरिही, सगळ्यांना उठवणारा, सगळ्यांना उठवतो, कोणालाही झोपू देत नाही. तर या एष उक्त नामासो, हा जो उक्त नावाचा आहे की नाही, सर्वोत्थापनक, सगळ्या लोकांना उत्थापक. उत्थापनक म्हणजे काय, जागेपणा देणारा आहे हरी. महावश्च परिपूर्णत्वात, आणि कसं आहे, महान आहे त्यांच्यापेक्षा सगळ्यात. का बाबा, सगळ्या गोष्टीने परिपूर्ण आहेत. सहस्र बृहती स्थित, तशा स्वरूपाने हजार बृहती छंदामध्ये, हजार बृहती छंद आहेत. बृहती सहस्र नाम, त्या ठिकाणी परिपूर्ण असणारा परमात्मा हा महान आणि उत्थापक असणारा, सर्व उक्त शब्द वाच्य असणारा राहत. सहस्र बृहती स्थित, एकूण हजार बृहती छंद आहेत, त्याच्यामध्ये राहतो. हा 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 अन्नांश यज्ञानाम, दिवसा केल्या जाणाऱ्या सगळ्या यज्ञांना, यज्ञांच्या मध्ये हा हा या नावाने राहत असतो. आणि सगळ्या देवांच्या पेक्षा अधिक असणारा असा असतो. म्हणून यज्ञो देवाधिकोपी सहा, यज्ञ शब्द वाच्य आहे. तो सगळ्या देवांच्या पेक्षा अधिक असल्या कारणाने यज्ञ शब्द वाच्य आहे. तिच्या ठिकाणी अनिरुद्धादी रूपेण विष्णू पंचराष्ट्र, त्यांच्यामध्ये कोणत्या रूपाने परमात्मा राहतो, पाच प्रकारे राहत असतो. अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव आणि नारायण. स्तोम म्हणजे सामचिती, स्तोम म्हणजे स्तुती. सामचिती म्हणजे काय, सामवेदाचे प्रक्रिया, म्हणजे सामवेद म्हणण्याचे मात्रा प्रक्रिया, मात्रेंची प्रक्रिया. हा हा हा, म्हणून याप्रमाणे त्या मात्रेला कमी जास्त करून वाढवणे, त्याला म्हणतात साम. साम चिती, कंद, शस्त्र, या सगळ्यामध्ये स्तोम, साम, चिती म्हणजे यज्ञ, म्हणजे जे गरुडाकार असते ना, त्याला म्हणतात चिती. आणि छंद म्हणजे गायत्री, शुभ्रहती इत्यादी छंद. आणि शस्त्र, शस्त्र म्हणजे दंडकासारखे असतात ना, त्याला सगळ्याला शस्त्र म्हणतात. पृथक पृथक रूपाने परमात्मा राहत असतो. सोम, साम, चिती, छंद, शस्त्र, पाच. कोण घ्या पुन्हा एकदा. स्तोम एक, साम दुसरं, चिती तिसरं, छंद चौथं, शस्त्र हे पाच. त्यामध्ये पाच रीतीने परमात्मा वेगवेगळ्या वेगवेगळ्या या विरुद्ध प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव, नारायण रूपाने राहतात. एकमेव तत्, ते सगळे वेगवेगळे जरी असले तरी देखील सगळं एकच आहे. परमात्मा रूप आहेत ते. अनिरुद्ध वेगळा, प्रद्युम्न वेगळा, संकर्षण वेगळा, वासुदेव वेगळा, नारायण वेगळा, असं नाहीये. तद्रूप अनिरुद्धादि पंचकम, अनिरुद्धादि पंचक असणारे हे पाच प्रकारचं जे रूप आहे परमात्मा, ते एकच आहे. त्या ठिकाणी राहतात. कोणते कोणते, पुन्हा ते पाच लक्षात ठेवून घ्या. स्तोम, त्यानंतर साम, दुसरं, तिसरं चिती, छंद चौथा, आणि शस्त्र हे पाच. पाच प्रकार आहेत.
हम्म स्तोम महादुर्गायम स्तोम महादुर्गाय प्रसिद्धा म्हणून ऋग्वेदामध्ये देखील सांगितलेलं हे वाक्य. बरं का, तर परमात्म्याला सगळ्या नावाने ह्या रूपाने जाणावं आहे. पंचविध असणार आहे परमात्म्याचा अनिरुद्धादी पंचरूप एकच त्या परमात्म्याचे आहे असं समजा. हे सांग. पंचकृत्व प्रस्तौती पंचकृत्व उद्गायती पंचकृत्व प्रतिहरती पंचकृत्व उपद्रवती पंचकृत्व निधनोपयंती. ते आता सोम साम तिथी छंद शस्त्र सांगितलं ना, त्याचे प्रकार सांगायला लागले. पंचकृत्व हा प्रस्तौती, पाच रूपाने प्रस्तावना करतो आणि प्रस्तावना मांडणे. प्रस्तौती शब्दाचा अर्थ काय? प्रस्तावना, इंट्रोडक्शन दिलं जातं. त्यानंतर एकदा इंट्रोडक्शन दिल्यानंतर त्याचं गायन करावं लागतं. म्हणून पंचकृत्व उद्गायती, पाच प्रकारे त्याचं गायन केलं जातं. मग पंचकृत्व हा प्रतिहरती, त्याला पाच प्रकारे हे करून अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव रूप परमात्म्याचे पाच प्रकार करून त्याच्यानंतर प्रतिहरती, इकडून तिकडं तिकडून इकडं व्यवहाराला घेऊन जातो. प्रतिहरण करणे म्हणजे काय? त्याला बरोबर घेऊन जाणे, त्याला म्हणतात. खेचून घेऊन जाणे नाही, बरोबर आपल्या बरोबर घेऊन जाते. पंचकृत्व उपद्रवती, आणि पाच प्रकारे त्याला उपद्रवती म्हणजे काय? जवळ जवळ जातो त्याच्या. हा, हे पहा या रूपाने तुम्ही आहात, हे घ्या. हे पहा या रूपाने असणारे तुम्ही हे घ्या. असं करत राहतो उपद्रव. उपद्रवती म्हणजे जवळ जाऊन ते द्यायला जातो. पाच ठिकाणी घेऊन जाणं वेगळं, त्याच्यानंतर घेऊन गेल्यानंतर त्याला त्याच्या जवळ उपस्कार करण्याला, म्हणजे त्याचा पुरस्कार करण्यासाठी म्हणून जवळ जाणं, त्याला उपद्रवणं. पंचकृत्व निधन उपयेते, आणि सर्व समर्पण करणे या नावाचं जे आहे निधन. सगळं काही हे कृष्णा तुझं बाबा म्हणून देऊन टाक. म्हणून आधी पहिला प्रसंग काय करतो? पाच प्रकारे आपण स्तुती करावी लागते. त्यानंतर पाच प्रकारे गायन करावं लागतं. त्यानंतर पाच प्रकाराने त्याला इकडून तिकडं नेण्याचे कार्य करावे लागतात. मग त्यानंतर पाच प्रकारे त्याच्या जवळ जवळ म्हणजे काहीतरी त्याला खायची प्यायची वस्तू घेऊन जाऊन त्याच्या जवळ जा. त्यानंतर पाच प्रकारे सर्व समर्पण करणे, श्रीकृष्ण वस्तू करतात. हे सगळे पाच प्रक्रिया आहेत. तत स्तोह सहस्रम भवती, हे प्रक्रिया जे आहेत की नाही, हजार प्रकारे केले जाते. म्हणून स्तोह म्हणजे स्तोह शब्दाचा अर्थ त्यांना संतुष्ट करणे. स्तोह करणे म्हणजे काय? संतुष्ट करण्याची प्रक्रिया. परमात्म्याला संतुष्ट करण्याची हजार प्रकारची प्रक्रिया त्या बृहती सहस्र नामामध्ये दाखवलेल्या आहे. एवं हेतः पंचविधा, हे सगळे मिळून प्रत्येकामध्ये पाच पाच प्रकार आहेत. अनुशस्यन्ते, त्याला अनुशासनामध्ये सगळ्यांना शिकवले जातात. अनुशस्यन्ते म्हणजे शिकवले जात असतात. हे पाच प्रकार सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवले जात असतात. त्यात प्राक त्यात प्राक त्रिचाशीतिभ्यः सैका विधा. आधी पहिल्यांदा त्रिचाशीती म्हणून झालं, 83 प्रकारची आधी पहिल्यांदा सांगितलंय. ती एक त्रिचाशीती रूपी असणारी एक प्रकार, एक प्रक्रिया. तिसरं त्रिचाशीतयो यदूर्ध्वं सा पंचमी. तर तीन जे आहेत तसले तीन झाले की त्याच्यामध्ये पाचवी जी प्रक्रिया प्रक्रिया आहे सा पंचमी, त्यालाच पाचवी प्रक्रिया. प्रस्तावनेमध्ये देखील प्रस्तावना वगैरे सांगितलं ना, पाच प्रकार. प्रस्तावना अधिकामध्ये देखील विभू परमात्मा पाच पाच प्रत्येकामध्ये पाच पाच वेगळं पाच पाच रूपाने राहत असतो. पंचदैव व्यवस्थित अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव रूपी परमात्मा, नारायण रूपी परमात्मा प्रत्येक ठिकाणी पाच पाच रूपाने राहतच असतो. प्रस्तावादी तसले प्रस्तावना इत्यादी जे आहे की नाही, आधी प्रस्तावना करणं, मग गायन करणं, मग त्याच्या जवळ जाणं, मग त्याला घेऊन जाणं, इकडे तिकडे सगळीकडे घेऊन जाणं, मग त्याच्यामध्ये त्याला खायला प्यायला देणं, आणि नंतर सर्वस्व समर्पण करणं. हा, हे पाच प्रकार सांगितले ना वर.
ते सगळे पंचकृत तस्मादेव प्रकुर्वते म्हणून 5 प्रकारे त्या परमात्म्याची पूजा केली जाते. म्हणून परमात्म्याची पूजा 5 प्रकारे केली जाते. हो. पंचरात्र आगम म्हणून जे सांगितलं आहे की नाही, चिरंते पुंडरी पूर्णशात पुण्य विग्रह परानंद परब्रह्मा वगैरे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. 5 अध्याय सांगितलेले आहेत पंचरात्र आगमामध्ये सांगितलेले गोष्टी जिथून ते स्तोत्रामध्ये सांगितले बरं का. तेच तिथं वर्णन करून हे इथं वर्णन करून सांगितलं. प्रस्तावादीन पंचकृत तस्मादेव प्रकुर्वते म्हणून प्रस्तावादिकामध्ये परमात्मा 5 5 प्रकारे राहून सगळं आपण केलेले प्रस्तावना इत्यादी काय स्वीकार करत असतो. पंचरूपम तमेव एकम स्तोतुम पंचरूपी असणाऱ्या त्या परमात्म्याला जाणून स्तुती करण्यासाठी बोलतो. हे पृथक पृथक त्याचे प्रकार वेगवेगळे वेगवेगळे प्रक्रिया दाखवले. तत्र ये स्तोम शब्दाश्च त्यामधील स्तोम नावाचे जे शब्द आहेत की नाही, संस्थिता बहुकोटय 1 कोटी संख्येने सगळ्या अक्षरांच्या मध्ये राहत असतात बरं का स्तोम शब्द. पृथक पृथक ते बी विष्णू विष्णू परमात्मा जरी वेगवेगळे जरी ते राहत असले तरी विष्णू परमात्मा मात्र एकच आहे. परमात्म्याचे स्वरूप दाखवलेले आहे. प्रादुर्भावान प्रत्यक्ष ते परमात्म्याचे हे प्रादुर्भाव आहेत. आविर्भूत होणं, प्रत्यक्ष होणे, प्रकट होणे, प्रकार हे असे प्रकार आहेत. इतक्या रीतीने प्रकट होतं परमात्मा. त्याला सहस्र तसे हे 1000 आहेत. म्हणून तसे 1000 असल्या कारणाने बृहती सहस्र तदेतत् सहस्रम अनंत रूपी परमात्मा असला तरी देखील सहस्र शब्दाने अनंत आहे. अनंत रूपो हे हरी शब्दोप्यय परमात्मा अनंत रूपी असला तरी देखील हा शब्द इथे उपचारासाठी म्हणून घेतलेला आहे. अनंतधा अनंत रूपाने परमात्म्याचं नाव स्वरूप जे आहे की नाही विष्णू सहस्रनामामध्ये घेतलेलं आहे. विष्णू सहस्रनाम असतो रूप सहस्रकम. परमात्म्याचे 1000 जे रूप आहेत की नाही ते सगळे विष्णू सहस्रनामामध्ये आहेत आणि त्या विष्णू सहस्रनामामध्ये असलेलेच रूप बृहती सहस्रमे तच्च बृहती सहस्रामध्ये देखील तेच रूप राहत असतात. बृहती सहस्र एतच्च आहे वर केलं ना. बृहती सहस्रम एतच्च हेच बृहती सहस्र तद्वक्ती ही पृथक पृथक ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या रूपाने दाखवले जातात. सहस्र शब्दाचा अर्थ एकूण अमित त्याला मोजता येत मोजता येणाऱ्या गोष्टीला सहस्र म्हणावं असं शास्त्र सांग. सहस्र शब्दोप्यमितम येतो वक्तव्य अमितान्यतः अमित त्या परमात्म्याचे रूप असल्या कारणाने सहस्र शब्द अमित या अर्थाने घ्यावेत. म्हणजे 1000 एवढा नाही, अमित आहे. न घेता येणार न मोजता येण्यासारखे आहेत. नामाने विष्णू रुच्यन्ते विष्णू परमात्म्याचे नाव तसे आहेत. सहस्रमित्याख्य अमित असणारे परमात्म्याचे जे नाव आहेत की नाही ते अमित म्हणजे सहस्र या शब्दाने वापरले गेलेले. तिथे अमित म्हणजे एक 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 प्रत्येकी सांगत बसणं होत नाही म्हणून सहस्र शब्दाने सगळं घेऊन टाकलंय. अनंत नाम वचने अनंत नावाने परमात्मा आहे. अशक्तत्वात् सहस्रकम आपण सगळे मोजू शकत नाही त्याकरता म्हणून अनंत नावाचं जे वचन आहे तेच सहस्र शब्दाने बोललंय वापरलंय. कारण एक 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 करून मोजत बसणं हे तुमच्याच्याने शक्य नाही आहे. अशक्तत्वात तुम्ही अशक्त आहात तेवढं मोजणं तुमच्याच्याने होत नाही म्हणून एवढं सहस्र या नावाने घ्यायचं. सहस्रकम नाम नाम तुझं गीतम नावामध्ये वेगळं नाव कोणतं वा सहस्र अनंत अनंत तनुवाचकम परमात्म्याचे स्वरूप अनंत आहे. तनु म्हणजे स्वरूप अनंत आहे हे दाखवून देण्यासाठी सहस्र शब्द वापरलेला आहे. विष्णोर अनंत रूपाणाम त्याप्रमाणे विष्णू परमात्म्याचे अनंत रूप दाखवून पंचशतद्वये 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 म्हणजे 200
आणि पंचशतद्वये, पाच शतद्वय, दोन शंभर, दोन दोन शंभरचे पाच विभाग केले तर किती होतात? दोन 1000. शंभरचे पाच विभाग केले तर 1000 होतात. हम्म. हा. म्हणून दोन पाच. विष्णोवर अनंत रूपाणा मुक्त्वा पंचशतद्वये, पंचशतद्वये, ते दोन, ते पंचशताचे दोन 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 म्हणजे पाच रूप आहेत ना परमात्म्याचे. मग पाच पाच रुपयाचे 50, 10 केले की 50, आणि तसे दोन, मग 100, त्याच्यानंतर त्याचे दोन, पंचशताचे दोन म्हणजे 50चे दोन दोन प्रकार धरून असे म्हणून 100 100 करून दोन एकूण 1000 घेतात. 100 200चे पाच, तर 1000. तर एकूण सगळीकडे पाच पाचचा पाच अंक अंक जे आहे घेत राहावं. म्हणून हे बृहती सहस्रनामामध्ये सांगितलं. अशी सहस्र विद्याख्या म्हणून त्याला सहस्र हे प्रसिद्धी आहे, नाव आहे. मुख्यतः अमितम. मुख्यतः सहस्र एवढ्या शब्दाची, सहस्र या नावाने मुख्यतः काय घ्यायचं? अमित घ्यायचं. हे अनकाउंटेड. अमित, मित म्हणजे काउंटिंग, अमित म्हणजे अनकाउंटेड, वी कांट काउंट इट. ब्रह्म यावत तावती वाक, जेवढं परमात्माचं स्वरूप आहे तेवढंच वाक, वाणीचं देखील तेवढंच स्वरूप आहे. वेद देखील आनंद आहेत त्यामुळे. परमात्मा जसा अमित शब्दाने वाच्य आहे, अमित रूपाने युक्त आहे, तसंच त्या परमात्माचं रूप चिंतन करणारी, दाखवणारी जी वेदमाता आहे, त्या वेदमातेचे देखील रूप तसेच होतात. किंवा ती प्रशंसा करत नाही का? तेवढ्या परमात्म्याच्या रूपांची प्रशंसा करते म्हणजे. म्हणून याकरता ती देखील अनंत आहे, अमित आहे. सदैव अनंत रूप आहे तू, ती परमात्म्याच्या केव्हाही बरोबरच असते. सहैव, सहैव म्हणजे बरोबरच राहत असते. अनंत रूपी परमात्म्याच्या बरोबर अनंत रूपी परमात्म्याचे स्वरूप वर्णन करत ती राहत असते. शरणेन सहस्रकम, सरती, सरती म्हणजे काय? टकमूल, सरकती, त्याच्याबरोबर राहत असते, त्याच्याबरोबर फिरत असते, म्हणून सहस्रक. पण तिला देखील सहस्र नावाने वाच्यत्व प्राप्त होत. दैवानंत रूपैस्तु शरणेन सहस्रकम, नाम नाम सहस्रते देव. ती बरोबर केव्हाही म्हणून राहत असते, त्या त्या नावाने सगळं राहत असते. रूपाणाम वा सहस्रता, तिचे देखील, त्या वेदमातेचे देखील किती आहेत? अनेक रूप आहेत. म्हणून विष्णोवर अनंत रूपाणाम स्वपंचशतत्वे आसीत सहस्र विद्याख्या सहस्र मुख्यत्वमिदम ब्रह्म यावत तावती वाक. थोडं ब्रह्मचं स्वरूप आहे की नाही, तेवढेच वाक, वाघ इंद्रियाचे वाघाभिमानी देवतेचे आहेत. किती वेद प्रमाणता, याप्रमाणे वेदांचं प्रमाण आहे. साहेबानंद रूपेस्तु, त्याबरोबर संपलं. त्या परमात्म्याच्या बरोबर. वेळ हा. वेळ वेळ संपली. हो ठीक आहे, ते संपू दे एवढं. सहस्र दैवानंत रूपैस्तु शरणेन सहस्रकम, आनंद रूपाने त्या ठिकाणी अनुसरण करती, याकरता तिला देखील नामना सहस्रते रूपाणा सहस्रता, तिच्या देखील रूपामध्ये हजारपणा येतो. हजार